प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. दादा थोडा आवाज गोड कर. इंग्लिश वाक कसं म्हणते सांगा ते इंग्रजी. हा हा हे लय शिकलेली. या अभंगाद्वारे माझे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर एक मागणी मागतात. चरण सेवा अखंडित. देवा मला तुमच्या पायाची सेवा देऊन टाका. ठीक आहे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा. वास्तव्य पंढरपुरात पाहिजे. सदा संग हरिदासाचा. तिसरी मागणी मला संतांची संगती पाहिजे. मालक फार चतुर आहेत पंढरपुरात. त्या विश्वाच्या मालकाने नामदेवरायाच्या समोर एक वाक्य टाकलं. काव म्हणे माझ्या पायाची सेवा मागितली मी तुम्हाला देऊन टाकली. वास्तव्य पंढरपुरात मागितलं तेही देऊन टाकलं. संतांची संगती पाहिजे तीही देऊन टाकली. मग या तीन गोष्टीसाठी तुम्हाला जन्मत मानवी लागेल. हो म्हणजे मला पशुच्या कुळात जन्म नकोय, मानवी पाहिजे. मग माणसांच्या जन्म पाहिजे, मानवी शरीर पाहिजे. मग हल्ली महाराष्ट्रात भारतात जातीच्या बाबतीत फार असा कडी उतवालेत लोक. मग नेमकी तुम्हाला जात कोणती पाहिजे? नामदेवरायांनी सांगितलं मला ते काही नको. जन्म हो का भलते याती. मला कोण्याही जातीत जन्माला घाल. भारतात अशी एकही जात नाहीत की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत पांचट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. म्हणून नामदेवराय म्हणले मला जातीचा काही संबंध नाही. जन्म हो का भलते याती परिमीन चुके हरिभक्ती. एका ठिकाणी देहूतल्या मालकांचा गोड पुरावा आहे. जळो ते समूळ, जळो ते समूळ, जळो ते समूळ, जळो ते समूळ. धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ, उत्तम कुळ, धन संपत्ती उत्तम कुळ. सांगितलं जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ. मला काही कुळाचा संबंध नाही. तसंच नामदेवराय म्हणतात हो का जन्म भलते याती परिमी न चुके हरिभक्ती. मला कोण्याही जातीत जन्माला घाल, मात्र मला वारकरी कर. हरिभक्त या शब्दाचा अर्थ वारकरी. वारकरी आणि वारकरी झालं की जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. मालक एका ठिकाणी म्हणले चर्म कुळाच्यात जन्म घेतला, चर्मकाराच्या कुळात जन्म घेतला, पण तो वारकरी आहे. त्याची आई इतकी अधिकारी की ब्रह्मदेव त्याच्या आईच्या अधिकाराचं वजन करू शकत नाही. जिचं पोरग वारकरी येते, मग ती जात कुठली असो. याता याती धर्म
नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. जनाबाईनं तर इतकी टोकाची भूमिका घेतली, इतकी टोकाची की काही संबंध नाही म्हणले. त्याचे पाय माझे श्री. तो नीच कुळातला आहे का उत्तम कुळातला आहे, पण त्यांचे पाय माझे श्री. माझ्या पायावर, त्यांच्या पायावर माझं डोकं आहे, किंवा त्यांचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. जनाबाई म्हणतात, जनाबाई. नामदेवराय म्हणले मला जातीचं काही नको. ठीक आहे म्हणले. पुढे नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढते. मला पुन्हा पुन्हा हेच पाहिजे. मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, पंढरपुरात वास पाहिजे, संतांची संगती पाहिजे, आणि मी कायमस्वरूपी हरिभक्त व्हावा. याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा उत्सव आहे. तो उत्सव वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य वारकरी संप्रदायातले एक फार मोठं रत्न वैकुंठवासी काशीनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त असलेला हा 3.5 दिवसाचा सोहळा. या सोहळ्यात आजच्या 3ऱ्या दिवसाचा कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय. माझं महत् भाग्य. कीर्तन रोजच येतं, पण अशा संतांच्या उत्सवानिमित्त जिथं कीर्तन करण्याचा योग येतो, भजन करण्याचा योग येतो, चिंतन करण्याचा योग येतो, तिथं कुठंतरी मला असं वाटतंय चित्रगुप्त दखल घेतात. टँकरनं एक हरामखोर दारू प्याला आणि त्याच्या वर्ष श्राद्धाल कीर्तन मग आठवलं. आणि त्याचं जर फार फार वर्णन केलं करावंच लागतंय. मीच नाही, याच्या मागच्या नाही तर लय चोंबाळलंय. त्यानं केलेलं पाप काही टक्के वक्त्याच्या बोकांडीवर पडत असते. पण आज वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, तुम्हाला आत्ता कळाले असतील. पण 50 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्याला बाबा कळालेत, याची कल्पना करा. जाऊन या परिसर, बघा परिसर, एकदा जाऊन या. ते महान रत्न योगीराज काशीनाथ बाबा या पवित्र मातीत त्यांचा जन्म झाला. किती नशिबवान माणसं आहात तुम्ही. या मातीत एक वारकरी संप्रदायातला हिरा जन्माला येतोय. निष्ठावंत हिरा, निष्ठानिष्ठी करणारा नाही, निष्ठावंत हिरा. माझ्यासारखा सामान्य व्यक्ती बाबांचं काय वर्णन करू शकतो? माझी काय लायकी, माझी काय पात्रता आहे त्यांचं वर्णन करण्याची? एवढा मोठा महात्मा योगीराज, वारकरी संप्रदायातलं फार मोठं टोकाचं रत्न, त्यांचा पुण्यतिथी उत्सव आहे. आणि त्या निमित्ताने मला इथे येण्याचा योग आला. आजचं यजमानपद ज्यांनी घेतलं, आदरणीय डॉक्टर नारायणराव आनंदा गोळे केनवडकर, हे आजचं यजमानपद त्यांच्याकडे आहे. हे एवढा मोठा वारसा चालवणारे या कार्यक्रमाचे आयोजक श्याम महाराज खराटे, समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, केनवड परिसरातलं सर्व भक्त मंडळ बाबांचं, मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण मंगेश महाराज असतील, मृदंग महामेरू, गान सम्राट, गान कोकिळा आदरणीय मनोहर महाराज असतील, गान सम्राट, गान कोकिळा चे पंढरीनाथ महाराज असतील, गान सम्राट, गान कोकिळा नामदेव महाराज असतील, आदी करून ही सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा प्रचार करणारी ही प्रचारक वारकरी संप्रदायाचे हे दिव्य तेजस्वी ही बालक
उद्या भविष्यातली मोठी कीर्तनकार असतील त्यांनाही प्रणाम करतो. चोपदार असतील आदी करून साऊंड सिस्टीम वाल्यांना धन्यवाद. आणि एकदा मी बोलायला झाल्यावर तू खाली बसायचं नाही, तुला मधात मधात उभं राहायला परमिशन, त्याबद्दल काही दुमत नाही. तारखेच्या संदर्भात पंकज केनवडकर, पंकज गोळे सतत संपर्क करत असतो. या तारखेच्या संदर्भात त्यांनी संपर्क केला. मला इथं येण्याचा योग आला. इथंच तारखा घेते असं काय नाही, 5-7 घेतले असतील परिसरात, मला फक्त तारखा माहीत नाहीत, लिहिलेल्या आहेत तेच घेतं इकडच्या शक्यतो तारखा. मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने पंचक्रोशीतून आलेला तुम्ही सर्व श्रोता वर्ग, माझ्या ज्ञानोबरायच्या उकोक्तीनुसार तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अभंगावर येतो विठाला विठाला. आदरणीय पूजनीय वंदनीय खेडले झुंगे संस्थानचे विश्वस्त उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय रघुनाथ बाबा यांना सुद्धा प्रणाम करतो. 1 वर्ष पंकज होते ते एका कार्यक्रमात इथे. विडाला 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 हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. नामदेवराय म्हणतात देवा मला पायाची सेवा देऊन टाका. विटेवरचे मालक आणि नामदेवराय एकत्रित बसले. नामदेवरायाची पूर्ण प्रापंचिक परिस्थिती देवानं लक्षात घेतली. आणि मालक नामदेवरायाला एक परिस्थितीचं भान पटून देत होते. नामदेवा तुम्हाला राहण्यासाठी घर नाही. नामदेवा देव नामदेवरायाला देव म्हणायचे. नामदेव काय अधिकार असेल. नामदेवा तुमच्या घरामध्ये खाण्यापिण्याची पण तारांबळ आहे. रोजची रोज भाजी पोळी पोटभर तुमच्या घरातल्या लोकांना पुरेशी मिळत नाहीये. नामदेवराय निमूटपणे ऐकत होते. नामदेवा तुमच्या घरात अंथरण पांघरण सुद्धा व्यवस्थित नाहीये. तरी नामदेवराय काही बोलले नाही. देवान थोडासा दुखत्या नशेला हात घातला. भगवान म्हणले नामदेवा 5.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर बसणारी मुलगी, 5.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर बसणारी खेळणारी मुलगी, तिचं नाव राजाई, ती तुमची धर्मपत्नी आहे. सोन्याच्या मंचकावर पलंगावर बसणारी मुलगी ती तुमची धर्मपत्नी. तिला पांघरण्यासाठी अर्ध गोदडण अर्ध हातरण्यासाठी आहे. तुम्ही चुकलेली मुलगी घरी आणली. त्या दिवसपासून तिने 1 गोदड जनाबाईला देऊन टाकले. मग अर्धच गोदड अंथरण्या करताना अर्ध पांघरण्यासाठी आहे. नामदेवा काही विचार करा. सोन्याच्या पलंगावर खेळणारी कन्या, इंद्राच्या वैभवाला लाजवील त्या वैभवात विवरण करणारी कन्या तुमच्याकडे अर्ध्या गोदड्यावर झोपते. तुम्ही काही बाकीचं मागण्यासाठी नाही तुमच्याकडे. नामदेवा तुमचे बाबा मंगळवेढ्याला एका राजाच्या घरी नौकर येत. नामदेवा याची मला लाज वाटते हो. समर्थाच्या लेकरानं जर वाकळ पांघरली ना तर मोठ्या माणसाचं नाव जातंय.
विश्वाचा मालक हे नामदेवा मी, आणि ब्रह्मांडाचा मालक मी. तुम्ही माझे साधक आहात, माझे भक्त आहात, आणि माझ्या भक्ताचे वडील एका राजाच्या घरी चाकरी करतात. मला तुमचं काहीतरी भलं करा वाटतंय. नामदेवराय म्हणले, तेव्हा झालं तुमचं बोलणं. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला आमच्या दुखत्या नशेला हात घातला त्या तुम्ही दुरुस्त केल्याच्या नंतर आमचं भलं होणार नाही. आमचं भलं त्याच गोष्टीत होईल. मला फक्त तुमच्या पायाची सेवा देऊन टाका. तुझे पायी सुख सर्व का म्हणे काही न मागो आणि काही न मागे आणि म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. म्हण काही न मागो आणि तुका म्हण काही न मागो आणि तुका मन काही न मागे आणि तुका मन काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायी सुख सर्व आहे. तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. जेवढी सुख आहेत ना, ही सगळी सुख जगदानंद कंद जगतपते तुझ्या पायात आहेत. तुकोबरायचं म्हणणं आहे. नामदेवराय म्हणले, मग मला दुसरे सुख तू कशाला प्रलोभन दाखवायला, फक्त तुझे पाय देऊन टाका. ठीक आहे म्हणे, देऊन टाकतो पाय. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गोपाल महाराज माझ्या देहूतल्या मालकांच्या मंदिराचं बांधकाम करण्याचा त्यांचा मानस आहे. वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरु बोधेबाबांचा कृपा आशीर्वाद आहे त्यांना. वारकरी संप्रदायातलं रत्न, माझी लायकी नाही त्यांना रत्न म्हणण्याची, पण बोधेबाबांना मी एकच म्हणू शकतो, वैकुंठवासी नामनिष्ठ बोधेबाबा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे. अशा महात्म्यांचा थोडासा कृपा आशीर्वाद लाभला. काय लाभला असेल? त्यांनी तुकोबरायचं मंदिर बांधकाम करण्याचं ठरवलं. महाराज ते सद्गुरु बोधेबाबांच्या कृपेने, ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने, सद्गुरु काशीनाथ बाबांच्या कृपेने तुमचं ते पूर्णत्वाला जाईल. याची दखल ह्या पंचक्रोशीतली सर्व भक्त मंडळी घेतील. विठाला विठाला देवा, सगळी सुख जर तुमच्या पायात असतील तर बाकीचं मला काही नकोय. विटेवरचे मालक म्हणले, नामदेवराय, माझ्या पायानं एखाद्याला सुख प्राप्त झालंय किंवा त्याचं भलं झालंय किंवा त्याचं फार असं काही नावलौकिक वाढे, असं माझ्या पायाचं एखादं उदाहरण तुम्हाला माहित आहे का? नामदेवराय म्हणले, देवा एक एक. अरे समुद्राची शाही केली पाण्याची, आकाशाचा कागद केला, आणि पृथ्वीवर जेवढी झाडं आहेत त्याच्या लेखण्या केल्या, आणि लिहिण्यासाठी ब्रह्मकन्या सरस्वती माता जर बसवली तर तुझ्या पायाचा प्रताप लिहिण्यासाठी आकाशाचा कागदही कमी पडेल. इतके कितीतरी दाखले देता येतील, एखादाच ऐक न देवा. त्रेतायुगामध्ये
माझ्या पंढरपुरातल्या मालकानी म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राने रावण मारला, आपतो हाणला. ज्वारीची कंस खोडावी अशी त्याची दाही मुंडकी खुरडी. एक चंद्राकृती बाण त्याच्या वर्णनाभात बिंबीत मारला आणि बेटा कायमचा मारला. रावण कायमचा मारला. विजयाची गुढी घेतली आणि अयोध्येला परत आले. 14 वर्ष 27 दिवसाचा प्रवास होता. असं मी सांगत नाही, पुराण सांगतंय. मी सांगितलेलं आमच्या पोरायची माय मान्य करायची नाही, तर तुम्ही सुज्ञ माणसं कसे मान्य करतात? गेला काळ तो मनोहर बुवा वक्त्यान सांगावून लोकांनी मान हलवा. आता 5वीचं पोरग मोबाईलचे बटन दाबल्या वक्ता कुठं कुठं चुकत होते शोध घेते. म्हणून कंबर बांधणाऱ्या आहे ना इथून पुढे हिशोबात बोलावा. विठाला विठाला कंबर बांधणाऱ्या आहे मापात बोलावा, नाही तर हे पुढे बसलेले यायचे माप काढतील. चौदा वर्ष 27 दिवसाचा प्रवास पूर्ण आटपला. घरी आले. राजा दशरथ ज्या सिंहासनावर बसायचे त्या सिंहासनावर प्रभू रामचंद्राच्या पादुका होत्या. शत्रुघ्न नावाची व्यक्ती छत्र धरत होती. पाहिला राज्य दरबार. 19 महंत आले, योगी आले, तपी आले, अनुरागी आले, ऋषी आले, मुनी आले. काय काय पदव्या त्यांना देता येईल ते 19 आले. त्याच्यापैकी एका महात्म्याचं वाक्य प्रभू रामचंद्राला पडलं, प्रभू आता हे सगळं बदलून टाका. आपण नाही का जुन्या घराला मॉडिफाय म्हणतो का? येतय पंकज मला इंग्रजी शब्द. असुदीन 7वी पास येतय. फिरून फिरूनच हुशार झालो. लोकायचं ऐकू ऐकू हे सगळं बदल करायचं आपल्याला. बदल करायचा. आता बदल करायचा म्हणल्यावर रचना करायची. आपल्याकडे एखादं घर बांधायचं असेल पंढरीनाथ बुवा तर आर्किटेक्ट लागतो, इंजिनियर लागतो. नामदेव बुवा तो ब्रह्मांडाच्या मालकाच्या राज दरबाराची रचना करायची कल्पना करा. स्वर्गातले लोक आमंत्रित केले. यक्षति किन्नर गंधर्वादि चारण भययनि लोकपाल दिक्पालाय बभवति जायो विधि गंधाभय सकल सुदे चक्रं वाकं सकल सुधाया पाशुपताभय सकल सुदे स्वस्ति वाचनो भया स्वस्ति वाचनो भया स्वस्ति वाचनो. ही सगळी आमंत्रित केली. कशी रचना करायची करा. झाली रचना. नियोजन लावून दिलं. विश्वकर्मा भगवंताला, कलेची देवता भगवान विष्णूचा अंश आहेत विश्वकर्मा. त्यांना ते सांगून दिलं बांधा असं असं करा. एके दिवशी नामदेवरायांनी देवाचे पाय का मागितले? याच्यावर पायाची सेवा. पाय मागणं म्हणजे तोडून मागणं. सेवा मागितली. सेवा. आणि सेवा शक्यतो कोणी मागत नाही. सेवा शक्यतो शेगाव संस्थांचे भक्तच मागतात. हो. माफी असावी. मी सगळ्यांचं वर्णन केलं पण क्षमा मागतोय. या सेवाधाऱ्यांच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. येतो मी कथेवर. माझ्या कशा करचा प्रणाम करतो माहिती का? एक गान क्षेत्रातली एक व्यक्ती होती. फिल्मी सृष्टीमध्ये गायन करणारी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीला मनोहरबुवा नाव होतं गुलजार. एखाद्या वेळेस तुझं दीर्घ चुकतंय का काय माहित, मला एवढी कल्पना नाही, पण गुलजार नाव म्हणायचे त्यांना. त्याचं ओरिजिनल नाव काय असेल काय माहित, पण त्यांना गुलजार म्हणायचे. मग त्या गुलजार नावाच्या गान सम्राट, फिल्मी सृष्टीतल्या गान सम्राट व्यक्तीला ते समाजानं मुस्लिम समाजाचे होते. तर त्यांना ऑस्कर पुरस्कार भेटला. यांच्या का पाया पडतो याच्यावर सांगतोय. या
माझ्या विदर्भ पंढरीतील सद्गुरू शेगाव सद्गुरू गजानन बाबांच्या भक्तांच्या का पाया पडतोय? तो गुलजार नावाच्या व्यक्तीला ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. विशाल जैन आपल्या महाराष्ट्रातला पुरस्कार, भारतातला मला वाटतंय दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, पण ऑस्कर पुरस्कार हा विदेशात मिळतो. मग ती त्यांची वर्णी लागली, ते थाट, ते वैभव, ते का सामान्य पुरस्कार असेल का काय? सुकलेलं फुलं हातात दिलं ते म्हणलं मा पुरस्कार झाला. तू पहाट पाणी नेत नाहीस. तो अजानं पुरस्कार केलाय त्या हरामखोराला अक्कल नाही, तुला कवडीची नाही. विठाला विठाला मग ते पुरस्कार वितरण करायच्या आधी 8 दिवसानं एक पत्र आलं आणि त्या पत्रात नमूद होतं, पुरस्कार घेत असताना अशा प्रकारचा बूट असावा, त्याच्यावर अशी पॅन्ट असावा, त्याच्यावर असा शर्ट असावा, त्याच्यावर असा कोट असावा, म्हणजे आमचा जो सूट आहे का तो असा पाहिजे. मग तुम्ही तिथं या. तुमच्या सोबत जेवढी असतील तेवढ्यांना सुद्धा तसाच सूट लागेल तर तुम्हाला स्टेजवर परमिशन, प्रवेश, परमिशन शब्द नको, प्रवेश. या महाराष्ट्राच्या मातीतील गान सम्राट मुस्लिम समाजाचा गायक फिल्मी सृष्टीतला त्यांनी सांगितलं, हा पुरस्कार भारतातल्या कोण्या व्यक्तीला देऊन टाका, तो मला भेटला असं मी समजितो. ऑस्कर पुरस्कार, ऑस्कर हे भेटत नाही. महाराष्ट्रातल्या कोण्याही माणसाला द्या. तर विदेशातनं त्यांना पुन्हा बोलणं झालं, का नकोय तुम्हाला? नाही, मला पुरस्कार आहे, पण तुम्ही सांगितलेला पोशाख घालून मी येणार नाही. मग कोणता घालतात? मला ऑस्कर पुरस्कार देण्याचा लायक मी त्या पोशाखानं झालो. माझी पॅन्ट पांढरी आहे आणि माझा झबाई पांढरा आहे. मग पांढऱ्या पॅन्टीमुळं आणि पांढऱ्या झब्यामुळं मी ऑस्कर पुरस्कार घेण्याच्या लायकीचा झालो, म्हणून मी रंगी अंगावर घालणार नाही. आणि त्या पांढऱ्या कपड्याचं परिधान शेगाव संस्थान काटेकोरपणानं जपतंय. कधी कधी खपक्या पाकिट घेणारही रंगीबेरंगी घालते, पण शेगाव संस्थान बिलकुल घालू देत नाही. म्हणून त्या पोशाखाला तुमचा प्रणाम. विठाला राज्याची रचना झाली. पंढरी बुवा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. मुहूर्त काढण्यासाठी महर्षी वशिष्ठ होते, सूर्यवंशाचे कुलगुरू. जाबाली होते. लोमश नावाच्या साधूला आमंत्रित केलं आणि ज्यानं कमरेला गुंडाळायचं धुडका आकाशात फेकल्याच्या नंतर 14 सूर्य इतका प्रकाश पडला, ते महाराज पण बलिले. नाव घरी गेल्यावर शोधा. खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला भिताडासारखे. 3-3 वाजूस तर झोपण. तू जेवलास का? काय भाजी होती? हो, मसाल्याची होती का कशाची होती? अरे त्या पांचटासाठी तू रात्र घालायला हरामखोरा, तुझी जिंदगी मातीत जाईन ना. त्याच्यापेक्षा 3 वाजेपर्यंत जर ज्ञानोबराय तुकोबरायचं चरित्र पाहिलं तर तो संसार सोन्याचा होईल. पांचटा तुझे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करायला, तो हात तासाच वाकन मेल्यावर सुद्धा असाच धरावा लागल. हिशोबात राय. मोठे मोबाईल आहेत तुम्हाला, बघा जरा अजून, बघा. ही सगळी मानता आली. मुहूर्त काय? राज्याभिषेकाची जय्यत तयारी 15 दिवसावर आली. पायाची ताकद किती मोठी आहे मालकाच्या पंढरपुरातल्या. किती श्रेष्ठ पाय आहेत मालकाचे. का नामदेवराय पायाची सेवा मागतात. एके दिवशी रात्रीच्या प्रहरी सगळा व्याप आटोपून घरी प्रभू आले आणि माझ घरात बसले. त्या घराचं नाव होतं माझ घर.
मराठीत एक जणानं MA केलं. त्याला विचारलं राणी वसा कशाला म्हणतात. उद्या उत्तर देतो म्हणे. मी म्हणलं माझ घर कशाला म्हणतात. ते म्हणला मरुस्तर सांगता येणार नाही. मग तुला मराठीत MA ज्यानं पदवी दिली त्याची बसायची जागा ह्याच दांड्यान हाणायला पाहिजे. रामखोरा.